इंजिनिअरिंगच्या कॉलेजला होतो. तिथं आम्हाला सिटीत राहणारा एक बोल्ड आणि बिंदास मित्र मिळाला. तो आम्हाला त्या काळात किम कार्दाशियन, सनी लिओनी, लिली कॉलिन्स, ऑलिव्हिया वाइल्डी, मिया खलिफा, डॅनी डॅनियल्स अशा काही आघाडीच्या हिरोईनची नावं सांगायचा. आम्ही गावात राहून मोबाईलच्या एका कांडीवर फोन लावणारी माणसं. हिरोईनची नावं ऐकून वाटायचं हॉलिवूडच्या सिनेमात काम करणाऱ्या या कुणीतरी पर्याय असतील. पण नंतर गावात 3G 4Gचं वारं वाहू लागलं आणि आम्हाला साक्षात्कार झाला की समस्त मानव जातीला भुरळ घालणारा या पर्या पॉर्न इंडस्ट्रीच्या क्वीन्स आहेत. तशा पहिल्या भेटीत सगळ्याच आवडल्या होत्या, पण लक्षात राहिली ती मादक डोळ्यांची मिया खलिफा. आता प्रत्येकाची आवड आणि त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात, पण एक गोष्ट होती, चंचल स्वभावाच्या मियानं तेव्हा पोरांना मोकळं करून सबंध पॉर्न इंडस्ट्रीचं मार्केट जाम केलं होतं. काही काळ तर तिनं सनी लिओनीला सुद्धा TRPत मागं टाकलेलं. पण नंतर अचानक मियानं त्या इंडस्ट्रीतून एक्झिट घेतली आणि तिनं स्वतःला सामाजिक कामात गुंतवून घेतलं. पण पॉर्न इंडस्ट्रीत तिची एंट्री आणि एक्झिट भयंकर चर्चेचा विषय ठरली. खरं तर मियाच्या बोल्ड अंदाजामागची स्टोरी लय इमोशनल आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मियाच्या त्याच भावनिक गुंत्याला हात घालणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर मंडळी, मिया खलिफाचा जन्म 10 फेब्रुवारी 1993ला लेबनॉन नावाच्या अरब देशात झाला. ती 7 वर्षाची असताना तिचे कुटुंबीय अमेरिकेत स्थायिक झाले. मुलगी वयात आली की मुलांनी आपल्याकडे बघावं असं प्रत्येक मुलीला वाटतं. आजकाल तर वयात येण्याआधीच म्हणजेच शाळेपासूनच मुलींना हे सगळं वाटतं. पाश्चिमात्य संस्कृती, त्यात अमेरिकेसारखा देश, त्यामुळे शॉर्ट कपडे आणि हॉट ड्रेस याबद्दल तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. इतर मुलींप्रमाणे मियालाही मुलांनी आपल्याला अटेन्शन द्यावं असं वाटायचं. मात्र शाळेत असताना मिया अतिशय जाड होती, त्यामुळे तिला मुलांचं फारसं अटेन्शन मिळत नसायचं. पण तरीही मिया सतत हॉट आणि स्टायलिश दिसण्यासाठी काहीतरी उपाय नेटवर शोधत असायची. तिनं काही वेबसाईट चालल्या, पण उपाय सापडत नव्हता. जाड असल्यामुळं तिला तरुण मुलांचं अटेन्शन मिळत नव्हतं. हे स्वतः तिनंच एका मुलाखती दरम्यान सांगितलेलं आहे. दरम्यान वयाच्या 18व्या वर्षीच मियानं एका अमेरिकन तरुणाशी लग्न केलं. लग्नानंतर तिनं अमेरिकेच्या मिया टेक्सास विद्यापीठात हिस्ट्री या विषयात आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. कॉलेजला जाईपर्यंत मियानं तब्बल 25 किलो वजन कमी केलं होतं. त्यामुळे ती आकर्षक आणि हॉट दिसायला लागली होती. मात्र वजन कमी झाल्यानं तिच्या छातीचा उभारही कमी झालाय असं मियाला वाटू लागलं. त्यामुळे मियानं आणखी हॉट दिसण्यासाठी पुन्हा थोडंसं वजन वाढवलं. त्यावेळी तू मॉडेलिंगसाठी का ट्राय करत नाही असं तिला अनेकांनी विचारलं. अशातच 2014 मध्ये एका कॅफेमध्ये काम करत असताना पॉर्नहब नावाच्या वेबसाईटमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं तिला पॉर्न व्हिडिओसाठी काम करशील का असं विचारलं. त्या व्हिडिओतून मिळणारे रगड पैसे आणि आपल्या हॉट सौंदर्याला मिळणारं अटेन्शन यामुळे भविष्यातल्या परिणामांचा विचार न करता मियानं पॉर्नहब वेबसाईट सोबत काम करायला होकार दिला. 2014च्या मे महिन्यात मियानं तिचा पहिला पॉर्न व्हिडिओ शूट केला. पॉर्नहब या वेबसाईटसाठी तिनं एकूण 12 व्हिडिओ शूट केले. तिचा पहिला व्हिडिओ ऑक्टोबर 2014 मध्ये अपलोड करण्यात आला होता. त्यावेळी आपण पॉर्न स्टार होऊन जगभरात प्रसिद्ध होऊ, लोक आपल्या कामाला इतकं पसंत करतील असं तिला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. इतर अनेक पॉर्न इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मुलींप्रमाणे आपले व्हिडिओज एक डार्क सिक्रेट राहतील असं मियाला वाटलं, पण तसंच झालं नाही. पॉर्न स्टार म्हणून काम करत असल्याचं मिया खलिफाच्या घरच्यांना समजलं तेव्हा त्यांनी तिच्याशी असलेले सगळे संबंध कायमचे तोडून टाकले. मियाचा 3 वर्षाचा संसार मोडला. तिच्या नवऱ्यानंही तिला घटस्फोट दिला. हे तर काहीच नाही, तिच्या काही पॉर्न व्हिडिओजनी तर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला. कारण हिजाब घालून शूट केलेल्या पॉर्न व्हिडिओमुळे ISIS या दहशतवादी संघटनेनं मियाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच लिबनन जमातीनं सुद्धा तिच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. मिया खलिफाच्या उजव्या हाताच्या दंडावर लेबनीज रेषा असलेला एक मजकूर आहे, ज्यावर लेबनीज राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या ओळी आहेत. तिच्या हिजाबमधील व्हिडिओमुळे लेबनॉन देशातील लोकांनी तिने आमच्या देशाची बदनामी केली असं म्हणत तिच्या विरोधात निदर्शनं केली होती. ISISनं गुगलवरून मियाच्या घराचे फोटो शेअर करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेली मिया जवळपास 11 दिवस घर सोडून हॉटेलमध्ये राहत होती. ISISनं तिचं इंस्टाग्राम अकाउंटही हॅक केलं होतं. तो सगळा काळ मियासाठी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षाही कमी नव्हता. घडलेल्या त्या सगळ्या प्रकारानंतर आपला निर्णय आपल्यावरच उलटला हे मियाला कळून चुकलं. यामुळे आयुष्यभरासाठी आपलं नुकसान होणार आहे हे मियाला लक्षात आलं. घरच्यांनी संबंध तोडले, नवऱ्यांनी घटस्फोट दिलेला असताना एकट्या पडलेल्या मियानं त्या व्हिडिओमुळे सतत येणाऱ्या धमक्यांना कंटाळून
पॉर्नहब वेबसाईट सोबत काम करणं थांबवण्याचं ठरवलं. तिने एकाच महिन्यात पॉर्नहब वेबसाईटला राजीनामा सादर केला. त्यावेळी पॉर्नहब वेबसाईटवर सर्वाधिक सर्च केली जाणारी पॉर्नस्टार म्हणून तिचं नाव वेबसाईटवर पहिल्या क्रमांकावर होतं. पॉर्नहबने तिला थांबवण्याचा त्यावेळी खूप प्रयत्न केला. त्या चर्चाच तुला आणखी प्रसिद्ध करतील, तू आणखी मोठी स्टार होशील असं तिला सांगण्यात आलं. आणखी जास्त पैशाचीही तिला ऑफर देण्यात आली. मात्र मियानं पॉर्न इंडस्ट्री सोडायचा निर्णय फायनल केला होता. 30 वर्षांच्या मिया खलिफानं केवळ 3 महिने पॉर्न इंडस्ट्रीत काम केलं. मात्र पॉर्न इंडस्ट्री सोडून 9 वर्ष झाल्यानंतरही तिची पॉर्नस्टार म्हणून असलेली ओळख अजूनही कायम आहे. विकिपीडियावर पॉर्नस्टार मिया खलिफा अशी आपली ओळख पुसण्यासाठी तिनं कायदेशीररित्या प्रयत्न केले. पॉर्नहबलाही व्हिडिओज काढून टाकण्यास सांगितले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आज तिचा चेहरा मॉर्फ करून तिच्या नावाने अनेक फेक व्हिडिओज बाजारात आणले जातात. पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर 9 वर्षांनी आजही तिला अनेक वाईट भयंकर प्रसंगांचा सामना करावा लागतोय. रस्त्यावर किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर लोक आपल्याला वरपासून खाली अशा प्रकारे बघतात की जणू ते त्यांच्या नजरेनेच माझ्यावर बलात्कार करतात असं मला वाटतं, हे मियानं एका इंटरव्ह्यू दरम्यान सांगितलं होतं. कामामुळे मला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढा पैसा मिळाला नाही असं तिचं म्हणणं आहे. पॉर्न स्टार म्हणून मी केवळ $12,000 कमवले, त्या उपर मी एक कवडीही मिळवलेली नाही असं ती म्हणते. पॉर्न स्टार म्हणून करिअरला रामराम केल्यावर दुसरी नोकरी शोधताना तिला अनेक ऑफिसेसमध्ये कामासाठी अक्षरशः नाक रगडावं लागलं. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर करोडो चाहते असलेली मिया खऱ्या आयुष्यात मात्र एकटी पडली आहे. आयसीसच्या धमकीनंतर हक्कानं एखाद्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यासाठी आपल्याकडे कोणीही नव्हतं असं मियानं अनेकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय. मियानं 2021 मध्ये रॉबर्ट सँडबर्ग याच्याशी दुसरं लग्न केलं. मात्र त्यांचा संसारही फार काळ टिकला नाही. 1.5-2 वर्षामध्येच मिया आणि रॉबर्ट यांचा घटस्फोट झाला. सध्या ती जाय कॉर्टेज याला डेट करते अशा चर्चा आहेत. मियानं जाय कॉर्टेज सोबत एका युट्यूब व्हिडिओमध्ये काम केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र याविषयी दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. अलीकडेच हमास इस्रायल युद्धावर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मिया खलिफाने पोस्ट केली. मात्र ही पोस्ट करणं तिला चांगलंच महागात पडलंय. तिला या पोस्टमुळे थेट आपली नोकरीच गमावावी लागली आहे. कॅनडामधील एका पॉडकास्टरनं मियानं पॅलेस्टाईनच्या बाजूने केलेली पोस्ट वाचून तिला तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकलंय. त्यामुळे सोशल मीडियावरही ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली असून केवळ एका पोस्टमुळे मिया खलिफाचं कोट्यावधींचं नुकसान झालंय. मात्र या पोस्टमुळे मिया खलिफा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले. वयाच्या 21व्या वर्षी घेतलेल्या त्या एका निर्णयामुळं मियाचं वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त झालंय. घरच्यांच्या प्रेमाला ती कायमची मुकले असंही मिया बऱ्याचदा रडत रडत सांगते. मिया खलिफासारख्या कित्येक मुली अशाच पैसा आणि प्रसिद्धीच्या आमिषाला बळी पडतात. पॉर्न वेबसाईटकडून तिच्यासारख्या अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं जातं. एकदा का तरुणी त्या जाळ्यात अडकल्या की त्या फक्त त्यात आणखी गुरफटत जातात. बऱ्याच जणी त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडतात, पण त्यांना सहजासहजी ते शक्य होत नाही. शेवटी मात्र त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडे एकच टोकाचा अंतिम पर्याय उरतो. असो, पण तरीही मिया म्हणते, पॉर्न स्टार म्हणून लागलेला शिक्का पुसण्यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न करेन, मी खचणार नाही. सध्या मियानं स्वतःला सामाजिक कामात गुंतवून घेतलंय. मियानं गेल्या वर्षी बेरूत इथं झालेल्या स्फोटानंतर तिच्या चष्म्याचा लिलाव केला होता. त्या चष्म्याला तब्बल 73 लाख रुपयांची बोली लागली होती. ते पैसे तिने मदत कार्यासाठी दान केले होते. त्या व्यतिरिक्त तिने यापूर्वी तिच्या जवळच्या संस्थांना 1,17,00,000 रुपये इतकी रक्कम दान केली आहे, जी तिनं तिच्या ओनली फॅन्स खात्यातून कमावली होती. मागच्या काही काळात भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळं मिया खलिफा भारतात देखील चर्चेत आली होती. त्यावरून भाजपा नेत्यांनी तिच्यावर टीका केली होती, तर भाजप विरोधकांनी तिच्या ट्विटला पाठिंबा दिला होता. बाकी काही म्हणा, पण मिया खलिफा आजही तिच्या करोडो फॅन्सच्या मनावर राज्य करते. पण आजवर तुम्ही जिला स्क्रीनवर हॉट आणि बोल्ड म्हणून पाहिलं, त्या मियाच्या आयुष्याची ही दुसरी इमोशनल बाजू ऐकून तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.